नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक उद्योजक श्रीकांत मोरे. नमस्कार सर. नमस्कार. श्रीकांत मोरे सर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, उद्योजक आणि प्रशासक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहेत आणि सोलापूरच्या वैभवात एकंदर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. अनेक साहित्य संमेलनं त्यांनी आजवर भरवलेली आहेत. स्वतः साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे आणि सांस्कृतिक, सामाजिक, प्रशासन क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव कार्य आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, त्यांच्या संवादांमधून, गप्पांमधून त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया. चतुरस्र व्यक्तिमत्व श्रीकांत मोरे. सुरुवातीला सहकार क्षेत्र असेल किंवा बँकिंग क्षेत्र असेल, अर्थतज्ञ म्हणून आपली ओळख आहे, पण ही ओळख तयार होण्यापूर्वी कसा प्रवास होता? बालपणापासून आपण आढावा घ्यायचं म्हटलं तर तो खूप मोठा एक पट निर्माण होईल. बरोबर. मी थोडक्यात एवढंच सांगेन की आज सेवानिवृत्त होऊन जवळपास मला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मागं वळून पाहतो तेव्हा मला आठवतो तो आमच्या समाचार चौक म्हणून सोलापूर शहरामधील एक अतिशय गजबजलेला चौक, की समाचार या नावाचं एक वृत्तपत्र त्यावेळेला प्रकाशित होत असे आणि त्याच्या बाजूला असलेला भोसलेवाडा म्हणून अतिशय प्रसिद्ध त्या भागातील, की या भोसलेवाड्यामध्ये माझा जन्म झाला 538 शिकुराव पेठमध्ये. आणि मी तसा माझ्या आधी म्हणजे मी 8वा, माझी आई मनोरमा, वडील सदाशिव, वडील शिक्षण खात्यामध्ये नोकरीला होते आणि आजोबा SP ज्याला आपण पोलीस अधीक्षक म्हणू ते सेवानिवृत्त होऊन राहिले होते. अशा या वाड्यामध्ये जन्म झालेला, त्यामुळं माणसांमध्ये राहण्याची सवय म्हणजे लहानपणापासून. आणि मला आठवतं 1ली ते 3री मी त्या वाड्यामध्ये राहिलो आणि लवकरच वडील शिक्षण खात्यात असल्यामुळं आम्हाला सोलापूरमध्येच शासकीय निवासस्थान मिळालं होतं, जे आमच्या गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो सध्याचे सिव्हिल कोर्ट वगैरे असतात त्या भागामध्ये आम्हाला ते मिळालं होतं. आता बालपणामध्ये जे संस्कार होते ते संस्कार एकतर समाज जीवनाचे होते. एकत्रित तो शुक्रवार पेठचा वाडा असेल, समाजचा चौक असेल, मोठ्या प्रमाणामध्ये सोशलायझेशन ज्याला आपण म्हणू ते त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि मी साधारणपणे वडील शिक्षण खाते असल्यामुळं 4थी ते 11वी सोलापूरमधील एक नामांकित शाळा सिद्धेश्वर प्रशाला म्हणून होती, त्या शाळेमध्ये मी शिकायला गेलो. परंतु जो शाळेचा आमचा जो एकूणच परिसर होता तो सध्या सोलापूरचं दैवत सिद्धरामेश्वर म्हणून आहे प्रसिद्ध, त्याच्या अवतीभोवतीचा तो परिसर होता. त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने एक सांस्कृतिक शाळा, सांस्कृतिक वातावरण, एक वेगळ्या पद्धतीचं एक सोलापूर शहराची पेठ अशा पद्धतीचा तो परिसर होता. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझ्यावर जे संस्कार झाले होते ते खरं तर कॉलेजमधल्या सहजीवनाचे. आणि कॉलेजमध्ये तसं एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे तसाच मी होतो, म्हणजे कधी 60पेक्षा जास्त नाही आणि 50पेक्षा कमी नाही. आणि कधी फार अपेक्षा नाही. वडील शिक्षण खात्यात असले तर वडील फार लवकर सेवानिवृत्त झाले 1974 साली आणि मी 74 साली कॉलेजमध्ये शिकायला गेलो होतो. समाजकरण ज्याला आपण म्हणू, सामाजिकरण ते मात्र चांगलं घडलेलं होतं. कॉलेजमध्ये निवडणुका असेल, कॉलेजचं वातावरण असेल, याच्यामध्ये प्रचंड सहभाग असायचा. आणि घरातली परिस्थिती कशी जरी अडचणीची असली तरी शाळा कॉलेजमध्ये मात्र आमचा एक नावलौकिक 4 मुलं मित्र मैत्रिणी असा एक गोतावळा ज्याला आपण म्हणू असा तो संगमेश्वर महाविद्यालयाचा एक मोठा परिसर त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये होता. आणि या कॉलेजमधून मी डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर वडिलांची इच्छा अशी होती की वडिलांचे संस्कार शेवटी महत्त्वाचे असतात, की मी आयुष्यभर क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी प्रयत्न केले. मला क्लास 1 कधी होता आला नाही, तर माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर पाहिजे.
बरं. ही वडिलांची जिद्द होती. कारण त्यांनी अनेक मोठे अधिकारी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना, शिक्षण खात्यात काम करत असताना त्यांना वाटायचं CEO त्यावेळेला म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, IAS अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, तर यांच्यासारखा आपला मुलगा असावा ही त्यांची एक इच्छा होती. आणि मग या बालपणाच्या या सगळ्या वडिलांच्या ज्या भूमिका होत्या त्याच्यावर आमच्यावर ठसा होता आणि भीती होती की मला नापास होऊन चालणार नाही. कारण वडिलांना मुलाला पाहायचं आहे की एक उच्च पदावरती पाहायचं आहे. त्यांच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा असायची की वक्तृत्व आमच्या वडिलांचं खूप चांगलं होतं, पाठांतर आमच्या वडिलांचं खूप चांगलं होतं, प्रचंड आध्यात्मिक त्यांना ओढ होती. मग संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील किंवा अनेक आमचं पंढरपूर हे मूळ गाव असल्यामुळं पंढरपुरातून सोलापूरला जरी वडील आले तरी दररोजच्या दररोज सकाळी पहाटे उठल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुकारामाचे गाथा असतील, संत ज्ञानेश्वरी असतील, आमच्याकडे आर्वीकर महाराज म्हणून मंगळवेढ्यामध्ये तिथं भीमा नदीच्या तीरावरती फार मोठे अभ्यासू महाराज होते. त्यांनी गीतेवरती काही लिहिलेलं होतं आणि मग त्यांचा अभ्यास करणं आणि मग त्यांचा तो ग्रुप आणि ते पहाटे कानावर पडायचं. मला वेगळा अभ्यास त्या अध्यात्माची करायची कधी गरज पडली नाही. किंवा चांगले संस्कार ज्याला आपण म्हणू की माणसाच्या मनामध्ये नेहमी द्वंद्व असतं, करू का नको. द्वंद्व काय, वडिलाचे संस्कार आणि इकडं कॉलेजचं वातावरण, माहोल, मग बळी पडतो. आता मी बळी पडलो ह्या गोष्टीला कॉलेजमध्ये असताना, पण ते बंडखोर वृत्तीचा भाग आहे असं मी समजतो. बालपणीचं तुम्ही सगळं एक वातावरण सांगितलं, एक सामाजिक भान बालपणामध्ये तुमचं रुजलं गेलं आणि त्याच्यानंतर तुमचा कॉलेजचा प्रवास संपला. त्यानंतर तुमचं वडिलांचा तुमचे संस्कार तुमच्या सोबत होते आणि त्यानंतर तुम्ही काय सुरुवात केली, म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली सेवेमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये. इंग्लिश हा विषय मला अत्यंत भीती वाटायची, गणित आणि इंग्लिशची. बरं. आणि इंग्रजी विषयामध्ये कसे बसे काठावर मार्क कॉलेज असताना पडायचे, SSCलाही कमी मार्क. आणि जेव्हा कॉलेजमध्ये मला आमच्या प्राचार्याने विचारलं तुम्ही स्पेशलायझेशन कशात करणार, म्हणजे डिग्री कशात घेणार, मी सांगितलं मला इंग्लिशमध्ये घ्यायचे. ते बोलले अरे असं कसं, तुला 35वर मार्क नाहीत आणि इंग्लिशमध्ये तुम्ही कसं. मी म्हटलं नाही मला घ्यायचे. म्हणजे एखाद्या विषयात आपण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स धरून चालत नाही. जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की तुम्हाला इंग्लिशवर कमांड पाहिजे, कारण फॉरेन लँग्वेज जरी असली तरी शिका. तुम्ही वरच्या पदावर जायचं असेल तर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मग इंग्रजी विषय घेऊन तुम्ही BA झालो MA आणि लगेच MA केलं मी. बरं. आणि MA करत असतानाच मला इंग्रजी विषयाचा जो माझा एक फोबिया जो होता की भाषेबद्दलची जी भीती होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि मग त्यावेळेला MA इंग्रजीमध्ये मला विद्यापीठामध्ये सोलापूरला आमचं शिवाजी विद्यापीठ होतं, महाराष्ट्रामध्ये मी 5व्या नंबरने त्यावेळेला विद्यापीठात आलो होतो. आणि मला मग खात्री होती की मला आता प्राध्यापक किंवा कुठला तरी जॉब मिळणार. म्हणजे शिक्षक म्हणून तुमची प्रशासकीय सेवेमध्ये पहिली सुरुवात झाली. प्रशासकीय सेवा म्हणण्यापेक्षा खाजगी पब्लिक स्कूल होतं, खाजगी पब्लिक शिर्डीजवळ पब्लिक स्कूल होतं, गौतम पब्लिक स्कूल नावाचं. तिथं मी पहिल्यांदा जेव्हा इंग्लिश मिडियमचा MA इंग्लिश होऊन शिक्षक म्हणून गेलो तेव्हा 3 वर्ष त्या शाळेमध्ये मी शिक्षकी नोकरी जी होती ती केली. त्याच्यातला फक्त एक किस्सा तुम्हाला सांगतो की मी जरी इंग्लिश असलो तरी ती मुलं जी होती बालवाडीपासून सगळे कॉन्व्हेंट एज्युकेटेड, टाय बूट सूट घातलेले असायचे. आणि आम्ही ग्रामीण भागातून, सोलापूर तसं ग्रामीण खेड्या सगळंच असं वातावरण, आम्ही आलेलो. पहिल्यांदा बूट घालावं लागले, पहिल्यांदा टाय घालावा लागला, कारण कॉलेजचं जीवन सगळं विसरून जावं लागलं. आणि असं म्हणजे वातावरण की म्हणजे टीचर हा बॉन्ड टीचर पाहिजे. बरोबर. आणि मग या अनुभवाचा कुठे आपल्या उद्योजक मला खऱ्या क्षेत्रामध्ये उपयोग झाला? मला 3 वर्ष माझा जो शिक्षकी पेशा होता या शिक्षकी पेशेने माझ्या जीवनाचा पाया घातला गेला. बरोबर. कारण माझी जन्मभूमी मी सोलापूर होती, शाळा कॉलेज मी सोलापूरमध्ये शिकलो. अनेक घटना प्रसंग की ज्याच्यामध्ये कुणी असं म्हटलं नसतं. मला असं लहानपणी आमची आई सांगायची, आईचा रामा की बाबा ज्योतिषाने एकदा सांगितलं की हा पोरगा शिकणार नाही ना, हा पोरगा काय शिक्षण क्षेत्रामध्ये काय फार काय नाव कमवणार नाही. आणि त्यामुळे आईला टेन्शन असायचं. पण तरीसुद्धा मी शिक्षक झालो. MA इंग्लिश घेऊन अभ्यास माझा झाला. MA इंग्लिशचा फायदा, BA इंग्लिशचा फायदा आणि शिक्षकाचा फायदा असा झाला की माझा साहित्य क्षेत्राचा जो परिघ आहे आणि साहित्याची माझी जी उर्मी आहे त्याला कुठंतरी सतत खतपाणी मिळत होतं. कारण BA असता मला शेक्सपियरचं नाटक अभ्यासाला होतं, दी टेम्पेस्ट म्हणून. MAला असताना माझा MA इंग्लिशमध्ये 8 पेपर आम्हाला होते. त्यामध्ये 16th सेंचुरी लिटरेचर, 19th सेंचुरी रोमॅन्टिसिझम, क्लासिसिझम,
त्याच्यानंतर युरोपियन क्लासिक्स पण विषय होता, ज्याच्यामध्ये फ्रेंच लिटरेचर, त्याच्यानंतर इटालियन लिटरेचर, जर्मन लिटरेचर, वेगवेगळे जे ग्रीक रोमन लिटरेचरच्या कंट्रीज आहेत त्यांचा अभ्यास आम्हाला होता. पुढचा प्रवास आपण जाणून घेतोय छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत श्रीकांत मोरे. सर, आपण जाणून घेत होतो की शिक्षक म्हणून तुम्ही घडत गेलात आणि स्वतः शिकत शिकत तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा घडवलं. पण प्रशासकीय सेवेमध्ये मग कसे दाखल झालात? 1984 साली प्रशासकीय सेवेत रुजू झालो होतो. म्हणजे वडिलांची जी इच्छा होती, वडिलांची इच्छा होती, आम्ही पुढे केली. पण त्याचा पाया जो घातला गेला तो 1981 साली गौतम पब्लिक स्कूल इथं जेव्हा मी इंग्रजीचा शिक्षक म्हणून झालो तिथं घातला गेला. एक तर गौतम पब्लिक स्कूल हे शिर्डीपासून एक 90 किलोमीटरवर आणि कोपरगाव तालुक्यामध्ये हे पब्लिक स्कूल इंग्लिश मिडियम होतं. या पब्लिक स्कूलमधून जे विद्यार्थी बाहेर पडायचे ते अतिशय चांगल्या ठिकाणी पुढं मुंबई, पुणे किंवा अशा ठिकाणी जायचे. त्याच पद्धतीनं या पब्लिक स्कूलमधून माझा इंग्रजीचा जो अभ्यास होता तो अत्यंत पक्का झाला. दुसरं असं झालं की या पब्लिक स्कूलमध्ये मी तसा यंग होतो, कारण माझा जन्म 1958चा आणि मी साधारणपणे 80 साली पब्लिक स्कूलमध्ये दाखल झालो होतो, 81 साली. आणि 3 वर्षामध्ये मला नाशिक इथं आमचे काही प्राध्यापक मित्र तिथं लागले होते, MA इंग्लिश झालेले किंवा इतर विषयाचे, आणि त्यांची ओळख झाली. त्यांनी सांगितले की आम्ही MPSCची परीक्षा देतोय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची. मला हौस झाली, म्हणलं आपणही फॉर्म भरू की पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून. वडिलांची इच्छा होती की क्लास 2 ऑफिसर व्हावं, शिक्षक प्राध्यापक ह्याच्यापेक्षा तो गव्हर्नमेंट ऑफिसर हो. वडिलांचा गव्हर्नमेंट ह्या शब्दावर फार जोर असायचा, कारण ब्रिटिश काळामधून ते तयार झालेले होते. आणि वडिलांनी मग गव्हर्नमेंट ऑफिसर हो म्हटल्यानंतर मी फॉर्म भरला. नाशिकमधून आम्ही तिथल्या एका केंद्रामधून फॉर्म भरला. सगळं ऑनलाईन असायचं. आणि शाळेमध्ये अभ्यास करत असताना मला इंग्लिश शिकवताना मला काही भूगोल शिकवावं लागायचं. 11वी 12वी विद्यार्थ्यांचे काही क्लासेस घ्यावं लागायचे. मानसशास्त्रसुद्धा 12वीला मी एकदा विषय घेतला शिकवण्यासाठी. इंग्लिशवर कमांड असल्यामुळं तो एक वेगळा भाग आहे, म्हणजे स्वतंत्र तो ह्याचा भाग आहे. कशा पद्धतीनं एक असं होणार की MA इंग्लिश असताना तुम्ही सायकोलॉजी कसं शिकवलं. माझा कॉलेजमध्ये BA पर्यंत सायकोलॉजी विषय होता, इंग्रजीबरोबर सायकोलॉजी विषय होता. आणि तिथं काय झालं की अचानक शिक्षक गैरहजर राहायला लागले, म्हणून तिथल्या प्राचार्याने सांगितलं की 12वीला त्यांनी सायकोलॉजी भूगोल घेतलेला आहे. मग MPSC परीक्षा कशी दिली आणि कसे यशस्वी झाला? त्याच्यामध्येच मी काय केलं की हा अभ्यास मला उपयोग पडला भूगोलचा. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा अभ्यास, 12वीचा अभ्यास, आणि तिथले जे 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी होते त्यांची जी इतिहास, भूगोल आणि आपण ज्याला जनरल नॉलेज म्हणतो तो एक विषय त्या ठिकाणी असायचा. तर त्याचाही अभ्यास मला तिथं बसल्या बसल्या पेपरला आपण सुपरविजन करतो ना शिक्षक, त्या 3 तासामध्ये माझा एक वर्ग पाठ होऊन जायचा. म्हणजे ते पुस्तक वाचायचं. 8वीचा वर्गावर गेलो 8वी, 9वीच्या वर्गावर गेलो 9वीचं पुस्तक वाच, GKचे पुस्तकं वाचायचे, इतिहास, भूगोल. आणि हाच अभ्यास MPSCला खऱ्या अर्थाने असतो. म्हणजे फार काय प्रचंड अभ्यास करायचं. एक्सप्रेसिव्ह कॅपॅसिटी पाहिजे. एक्सप्रेसिव्ह कॅपॅसिटीचा अर्थ आहे की एखाद्या शब्दावरून तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. की महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला 4 ओळीमध्ये लिहा किंवा 40 शब्द द्या, असे प्रश्न असायचे. आणि मग नाशिकमधून मी जी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये पहिल्याच याच्यामध्ये माझी निवड झाली. आणि ही निवड होताना मला आश्चर्य म्हणजे ज्या विषयाचा पुन्हा मला म्हणजे नको वाटायचं त्याच विभागामध्ये, म्हणजे वित्त विभागामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाला. महाराष्ट्र फायनान्स अकाउंट सर्व्हिसमध्ये मी मुंबईला रुजू झालो. नोकरी कुठं होती आपली? ती मुंबईला मंत्रालयामध्ये माझी पोस्टिंग झाली. आणि तिथून मग आम्ही डायरेक्टर ऑफ ट्रेझरीचं अकाउंट्स म्हणून मंत्रालयाच्या समोर एक मोठं ऑफिस होतं, जिथं महाराष्ट्राच्या संपूर्ण लेखा विभागाचं काम चालायचं. डायरेक्टर ऑफ ट्रेझरीज किंवा आपल्याला माहिती आहे प्रत्येक जिल्ह्याला ट्रेझरी असते. तर तिथं माझी पोस्टिंग आमची झाली. जवळजवळ 1 वर्षभर आमचं ट्रेनिंग कालावधीमध्ये झाला. ट्रेनिंग नंतर माझं पहिलं पोस्टिंग हे RTO ठाण्याच्या अंडरमध्ये कल्याणमध्ये आमचं एक ऑफिस होतं, ज्याला डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट ऑफिस RTOच्या अंडर होतं. तर तिथं माझं पोस्टिंग झालं. आणि हे पोस्टिंग सगळं जे झालं तर एक मानसिक समाधान असं झालं. वडिलांना आमचा खूप मोठा आनंद झाला की मुलगा शिक्षकी पेशातून शासनाच्या सेवेमध्ये वर्ग 2चा अधिकारी झाला, गव्हर्नमेंट ऑफिसर झाला. आणि पहिल्या नोकरीचा अनुभव कसा होता? मी अकाउंट्स ऑफिसर झाल्यानंतर
माझं एक फार मोठ्या जीवनामधल्या काही घटना घडल्या, त्याचा उल्लेख मी ओझरता करतो. एक तर माझी पत्नी सौ शोभा ही पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होती. लग्न झाल्यानंतर साहजिकच शोभाची आमची इच्छा होती की एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा. एक तर शोभाला बदली घ्यावी लागली असती मुंबईला किंवा मला घ्यावी लागली असती पुण्याला. आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की मूळ घर सोलापूर आहे, आई वडील तिथं आहेत आणि तिथंच आपण बदली घेऊ. आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आणि माझी सोलापूरला बदली झाली ॲग्रिकल्चर विभागामध्ये, कृषी खात्यामध्ये अकाउंट्स ऑफिसर म्हणून. आणि अल्पावधीत शोभा 2 महिन्यांनी तिथं आली. आणि मग प्रशासकीय जी कारकीर्द आहे वित्त विभागाची साधारणपणे मुंबईला 1 वर्ष आणि सोलापूरला 6 वर्ष झाली. सहकार क्षेत्र किंवा थोडंसं प्रशासकीय क्षेत्र हे बघितलं तर थोडंसं वृक्ष क्षेत्र आहे, तर साहित्याकडे कसे वळलात? मी आत्ता एक ओझरता उल्लेख असा केला की शिक्षक म्हणून माझा पाया घातला गेला पब्लिक स्कूलमध्ये. तसंच संगमेश्वर कॉलेजमध्ये मी आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग असेल, नाटक असेल, आम्ही जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं तर कुठं पाय टाकायचा प्रयत्न करायचा. उत्सुकता की नाटकाची जिथं प्रॅक्टिस चालली असेल तिथं काय चाललंय, कवितेचं चाललंय तिथं काय चाललंय, अमक्या ठिकाणी काय चाललंय, खेळाच्या मैदानावर काय चाललंय. मग कधी क्रिकेट खेळायला जा, कधी बुद्धिबळ खेळायला जा. आणि बुद्धिबळचा मी कॅप्टन होतो आमच्या संगमेश्वर महाविद्यालयाचा, चेस. तसंच क्रिकेटच्या मैदानावर जायचो. पण हळूहळू निवडणुकीमध्ये माझं लक्ष जास्त लागलं, नेतृत्व करण्याचं ज्याला वेळ म्हणतो ना आपण, की आपण काहीतरी कॉलेजच्या GRची इलेक्शन लढवावी किंवा जनरल सेक्रेटरी व्हावं, जिमखाना GS व्हावं, असं एक वेळ लागलं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला एक वेगळी कलाटणी मिळाली. आणि मग आमच्या कॉलेजचे जे प्राध्यापक होते मराठीचे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं करा की दर साप्ताहिक आपल्या कॉलेजचं आपल्या कॅम्पसमध्ये असतं, तर तिथं तुम्ही मराठीचं नका करू पण इंग्लिशमध्ये काहीतरी लिहा. कारण मी इंग्लिश घेतलं होतं FY म्हणजे BA साठी. म्हणजे लेखन प्रवास तुमचा कॉलेजमध्ये सुरू झाला. आणि टॅलेंट म्हणून एक मासिक होतं. आणि मला पहिल्याच वर्षी खऱ्या अर्थानं मी म्हटलं बघा की मला फर्स्ट क्लास मिळालं नाही, पण काय असो कोणास ठाऊक, आर्ट्सचा विद्यार्थी आणि त्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी मला फर्स्ट क्लास मिळाला. आणि त्यामुळं माझी साहित्याबद्दलची गोडी वाढत गेली खरं अर्थाने. आणि कवितांवर, झाडांवर कवी करतो माहिती आहे, पण हीच कुठेतरी आवड तुम्ही रोपवाटिकेच्या स्वरूपात सुद्धा जपली आहे. तर रोपवाटिका निर्मिती मागचा काय उद्देश होता? आम्ही वडिलांना सेवानिवृत्ती झाली होती 1974 साली. वडिलांनी स्वतःचं घर बांधलं होतं विजापूरवर, आमच्या सोलापूर शहराच्या बाहेर माळरान एरिया, अतिशय वस्ती फारशी नाही. आणि वडिलांना झाडाझुडपाची आवड, स्वतः कष्ट करून ते झाडं लावायचे. आणि मी जेव्हा फायनान्स डिपार्टमेंटमधून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आलो तेव्हा फार मोठमोठ्या नर्सऱ्या आमच्या डिपार्टमेंटच्या होत्या. आणि आमचं एक उद्दिष्ट असं होतं की शेतकऱ्यांना जातीवंत कलमं पुरवायची. बघा हा कालावधी 1984-85चा आहे. आता किती रोपवाटिका आहेत आपल्या? आता सोलापूरमध्ये आमच्या वडिलांनी स्थापन केलेली जी मूळ रोपवाटिका आहे, इंदिरा रोपवाटिका म्हणून आहे, अंकुर रोपवाटिका म्हणून आहे, या दोन्ही रोपवाटिका सध्या चालू आहेत. वडिलांची एक इच्छा होती की आपण रोपं स्वतः तयार करायची आणि ती लोकांना आपण विकायची, ज्याच्यातून व्यवसायाची निर्मिती होईल. आणि वडिलांनी घरगुती छंद म्हणून सुरू केलेला रोपवाटिकेचा व्यवसाय हा अल्पावधीत पुढे गेला. पण कधीही त्यांनी तो पैसा म्हणून पाहिला नाही किंवा व्यापार म्हणून नाही. अनेक लोकांना, शाळांना रोपं फुकट देणं, महाविद्यालयाला फुकट देणं, पर्यावरणाचा संदेश देणं, त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले वडिलांना आमच्या सोलापूरच्या विभागातून म्हणा. आणि एक प्रेरणा आणि एक आवड म्हणून या रोपवाटिकेच्या छंदाची सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच रोपवाटिकेची आवड निर्माण झाली. मग आता मुलगा असेल, पत्नी असेल किंवा आमचे इतर बंधू असतील, या सगळ्यांच ते निर्माण झाली. नक्कीच. आणि झाडे जगवा आपण म्हणतो, तर ती कृतीमध्ये जर आणायची असेल तर रोपवाटिका हा चांगला. आज सुद्धा झाडांचा छंद मला प्रचंड आहे. आज सुद्धा जवळपास सेवानिवृत्तीनंतर 10 वर्ष मी स्वतः शेती करतो. मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 10,000 आंब्याची झाडं मी आता वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत. मग आता जे हापूस असतील, केशर असतील, व्यवसाय म्हणून नाही पण एक आवड आणि छंद जोपासायचा म्हणून या भूमिकेतून आम्ही या व्यवसायाकडं पाहिलं. आणि रोपवाटिकेच्या माध्यमातून एक मानसिक समाधान मिळतं. मला असं वाटतं की त्यावेळेला मी एक छोटी कविता लिहिली होती, तण काढा बागेतलं, तण काढा मनातलं. तण काढा बागेतलं, तण काढा मनातलं, हसत खेळत फुलासंगे जीवन व्यतीत करा. आणि ऊन बघू नका पण सावलीचा विचार करा, की झाडं तुम्हाला उन्हापासून संरक्षण करतात.
एक झाड बागेमध्ये नसताना जेव्हा मोठं झाड होतं आणि जी सावली मिळते ते तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. बरोबर आहे. हो. मग हे जी सावली कर्माचं फळ आहे तसंच या रोपवाटिकेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप मानसिक समाधान मिळतं. खूपच छान. पुन्हा आपण आपल्या नोकरीकडे येतोय. जिल्हा निबंधक म्हणून आपण कार्यरत होतात. तर काय धोरण तुम्ही राबवलं होतं की जेणेकरून एक प्रशासकीय सेवेमध्ये असताना उत्तम कुशल अधिकारी म्हणून सुद्धा आपली ओळख आहे? वित्त विभागामध्ये मी सर्व्हिसला होतो, पण 89 साली मी पुन्हा पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली. एक शेवटची संधी मला होती आणि त्यावेळेला माझी निवड ही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून झाली आणि 15 जून 89 साली मी सहकार खात्यामध्ये रुजू झालो पुण्याला सेंट्रल बिल्डिंगमध्ये. आणि तिथून खऱ्या अर्थानं जीवनाला कलाटणी मिळाली. कलाटणी अशा अर्थानं म्हणेन की 2 घटना जीवनामध्ये घडल्या, त्यातली एक अतिशय दुःखद, मी आपल्याला यापूर्वी उल्लेख केला, माझ्या आईचा मनोरमा, की आम्ही जोपर्यंत सर्व्हिसमध्ये होतो चांगल्या पद्धतीनं ती एका मोठ्या घराण्यातून आलेली, प्रचंड तिनं स्वतःसाठी कष्ट घेऊन स्वतःचे सगळे दागदागिने विकून सगळं संसार हे करून मुलांना मोठं केलं होतं. कारण आणि आईचं निधन झालं 1989च्या दरम्यान. तर त्याचा एक फार मोठा आघात झाला आणि मग त्यावेळेला मी असा निर्णय घेतला होता की आईसाठी काहीतरी एक शाश्वत कार्य करायचं. बरं. आणि मग हे कार्य करायचा निर्णय घेतला असताना वेळ यावं लागते शेवटी प्रत्येक गोष्टीची. पण आईवरती त्यावेळेला मी जवळपास 200 कविता लिहिल्या. बरं. आई माझी शाळा म्हणून एक पुस्तक माझं आहे, आई म्हणून एक पुस्तक आहे की जी पुस्तकं मी त्यावेळेला लिहिली. नक्कीच आईवरच्या कविता मला ऐकायला नक्की आवडतील, पण विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत श्रीकांत मोरे. आईवर कविता केल्यात, तर काही कविता आठवत आहेत का? आई ही माझ्या हृदयात अजून कायम धडधडत असते आणि जीवनाचे सगळे प्रश्न जेवढे अडचणी येतात त्यावेळेला मी जेव्हा जेव्हा डिप्रेशनमध्ये जातो किंवा अडचणीत येतो तेव्हा शांतपणे जेव्हा संवाद साधतो रात्री आईशी, तेव्हा लक्षात येते की त्याचं उत्तर आपल्याकडे आहे. कारण तिने ते उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर कशातून दिलं तर तिने संस्कारातून दिलेलं आहे. बरोबर. आणि पहिल्या संस्कारावर मी तिची कविता, मी जी चारोळी मी लिहिलेली आहे, जी आमच्या मनोरमा परिवाराची म्हणजे आमच्या जीवनाची टॅगलाईन ज्याला आम्ही म्हणतो नेहमी, तर त्या चारोळी अशा आहेत की आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. बघा, आईचं जीवनच सगळं बाळासाठी वाहून घेतलं असतं. आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं झालं असतं. खूप छान. माझी आणखी कविता बऱ्याच वेळा शाळेमध्ये मला काही वेळा बोलवायचे लोक, मग ते म्हणायचे की आईवरची कविता. आता मुलांना फार काय तत्वज्ञान 4वी 5वी 8वीच्या मुलांना सांगून चालत नाही. मग मी त्याला एक साधी कविता माझी सांगायचं की आईचे गणित कच्चे होते, आईचे गणित कच्चे होते, प्रेम सारखे वाटणे भरभरून वाटणे तरीही तिला जमत होते. वा. आईचे गणित कच्चे होते, प्रेम सारखे वाटणे भरभरून वाटणे तरीही तिला जमत होते. घरी बाबाबरोबर पाहुणे आले चहाला, घरी बाबांबरोबर पाहुणे आले चहाला, बाबांनी चहाची मागणी केली पण आई चहाबरोबर पोह्याची वाटी द्यायची सोबतीला. वा वा. पण आई चहाबरोबर पोह्याची वाटी द्यायची सोबतीला. आईचे प्रेम कच्चं होतं, प्रेम सारखं वाटणं भरभरून वाटणं तरी तिला जमत होतं. बाजारात कधी गेली खरेदीला, साऱ्यांसाठी पैसे पुरायचे तिला. बाजारात कधी गेली खरेदीला, साऱ्यांसाठी पैसे पुरायचे तिला, स्वतःसाठी मात्र जुनं ते पुराणं. अरे, खूप छान. म्हणजे स्वतःसाठी मात्र जुनं ते पुराणं. आई म्हणायची वेळीच 1 टाका घातला की ते बरं असतं. वा. आई म्हणायची वेळीच 1 टाका घातला की ते बरं असतं. आईचं गणित कच्चं होतं, प्रेम सारखं वाटणं भरभरून वाटणं तरीही तिला जमत होतं. 2 अधिक 2 6च म्हणायची, 2 अधिक 2 6च म्हणायची. घरभर तिचा पसारा, घरभर तिचा पसारा, तिला पसारा आवडलेला कधी आवडायचाच नाही. ती म्हणायची राहू दे ग, माझं घर आहे, कोण आलं गेलं मला काय त्याच्याशी देणं घेणं आहे, माझं घर माझं आहे. आईची ही जी भूमिका असायची. आणि आयुष्याच्या शेवटी आम्हाला लक्षात आलं की आईसारखं प्रेम, आईसारखं गणित आम्हाला कधीही आयुष्यामध्ये पक्कं करता येणार नाही. एवढं आईचं गणित हे घर सांभाळणारं पक्कं होतं. मनोरमा साहित्य संमेलन सोलापुरात भरवण्याच्या मागं काय उद्देश होता? चंद्रभागेच्या तिरी हे तसं पंढरपूर आहे, तसं सोलापूरला पण चंद्रभागाच आहे.
तीच नदी आमच्याकडे येते. आणि म्हणून अशा या शहरामध्ये राहत असताना साहित्य संमेलनाची गोडी कुणाला लागणार नाही असं होणार नाही. कारण पंढरपूरमध्ये एक वेगळी सांस्कृतिक भूमिका आहे. आई तुळजाभवानीची वेगळी सांस्कृतिक भूमिका आहे. स्वामी समर्थांची अक्कलकोटची वेगळी त्या ठिकाणी एक परंपरा आहे. संत साहित्याचा संपूर्ण वारसा महाराष्ट्राला जो लाभला आहे त्याचा थोड्या अंशाने पाझर या भीमासेनाच्या रूपानं हा आमच्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या रूपानं काय कवी कैलासी त्यांची भूमिका सम हीच प्रतिष्ठा या भूमिकेतून या सोलापूरच्या संस्कृतीमध्ये साहित्याची बीजं रुजली गेली त्यावेळेला. आणि मग शाळा कॉलेजपासून जी ओढ लागली होती, मी सांगितले की आई हा त्या ठिकाणी एक भाग असा आला की ज्यामुळं मी एक दुःखी कष्टी व्यतीत होऊन त्याची एक वाट वेधलेला लागते. कारण पाणी आपण साठवून ठेवू शकत नाही, कितीही साठवलं तर मग त्याचा त्रास होतो. भावना साठवून ठेवू शकत नाही. मग त्या कवितेच्या माध्यमातून बाहेर पडल्या. आणि मग 98 साली माझं एक पहिलं पुस्तक म्हणजे रंग भावले म्हणून कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर लगेच अल्पावधीत 2002 साली माझे मेहुणे नागेशराव सुरवसे हे अतिशय आर्टिस्ट होते, कलाकार होते. त्यांनी अनेक माझी पुस्तकं म्हणजे लिखाण साहित्य जे होतं ते घेतलं आणि भावरंग हे पुस्तक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली मला सांगितलं हे तुम्ही प्रकाशित करा, ह्याच्यासारखं सुंदर साहित्य नाही. साहित्य संमेलन कसं भरवलं गेलं? मग हे आम्ही काम करत असताना साहित्याचं आम्हाला वाटायचं की आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे. माझ्या कविता मी वाचल्या पाहिजेत, माझ्या कविता आकाशवर गेल्या पाहिजेत, माझ्या कविता इतरत्र गेल्या पाहिजेत. कारण आम्ही शाळा कॉलेजमध्ये जे आम्ही कवी अभ्यासले, मग भारत तांबे असतील, सारेगुरुजींचा अभ्यास आपण केला, मराठी टेक्स्टमधून आपण मराठी साहित्य शिकलो. तसं मी BA इंग्लिश झालो, MA इंग्लिश झालो. म्हणून मराठीचा माझा संपर्क प्री डिग्री नंतर संपला, म्हणजे फर्स्ट कॉलेज नंतर. पण इंग्लिश साहित्याचा एवढा प्रचंड परिणाम माझ्यावर झालेला होता की त्याचा आपण वापर मराठी कविता, मराठी साहित्य, नाटक असेल किंवा लहान लघुकथा असतील अशा माध्यमातून करता येईल का हा विचार होता. माझ्या साहित्याच्या ज्या कलाकृती होत्या याच्यासाठी कुठंतरी आपल्याला एक निर्माण व्यासपीठ करायचं म्हणून मी निर्णय घेतला. आमच्याबरोबर सोलापूरची काही मंडळी होती, माधव पवार आमचे असतील, कटक दुर्बोड होते किंवा राजेंद्र भोसले होते, असे अनेक नवोदित साहित्यिक त्यावेळचे, म्हणजे किती 2000 सालची गोष्ट आहे. आणि मी सरकारी अधिकारी होतो. माझ्याकडे इथले मसापच्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची ओळखी. नागेश्वर सुरवसेना मी विचारलं की आपल्याला आपण एखादं साहित्य संमेलनावर घेऊ शकतो का? ते म्हणे घेऊ शकता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं साहित्य संमेलन घ्यायचं अखिल भारतीय. आणि मग त्यावेळेला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले कलेक्टर, जिल्हा परिषदचे CO, पोलीस कमिशनर आमचे भगवंतराव मोरे म्हणून आज ते सेवानिवृत्त आहेत, पण त्यावेळेला 2 दिवस आमच्यासाठी ते राबत होते. आम्हाला मार्गदर्शन करत होते. जिल्हाधिकारी रेड्डी साहेब होते, मार्गदर्शन करायचे. आमच्या सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, पहिले कुलगुरू एरेस स्वामीजी, ते 2 दिवस आमच्यावर होते. माननीय आमदार सुशीलकुमारजी शिंदे, त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन भावरंगचं एक छोटी आवृत्ती प्रकाशित त्यांनी केली. सोलापूरचे अनेक आमदार त्यावेळेचे जे आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचा नामोल्लेख सुद्धा केला तरी हरकत नाही, पण प्रत्येकाने आम्हाला मदत केली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना घेऊन आमच्या, मी तुम्हाला एक उल्लेख करेन या ठिकाणी जाणीवपूर्वक, की आत्ताच्या या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे म्हणून आमच्याकडं सोलापूरचं भूषण आता त्या राज्यसभेवर गेलेत, तर त्यांनी त्या संमेलनाचं सूत्रसंचालनाचा मोठा वाटा उचलला होता. अतिशय यंग स्टेजमध्ये असताना अजून ते शिकत होते त्यावेळेला ज्योती वाघमारे त्यांनी त्या सूत्रसंचालनाचं काम केलं होतं. कितव्या वर्षी हे संमेलन भरलं होतं? 2002 साली हे संमेलन सोलापूरला पहिलं साहित्य संमेलन इंदिरानगरमध्ये भरलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही 2003 असेल, 2006 असेल, 2009 साली, 2012 साली असे दर 2-2 वर्षाला साहित्य संमेलन आम्ही 2-3 वर्षाला घेत गेलो. अगदी लेटेस्ट जे साहित्य संमेलन घेतलं 25 डिसेंबर 2026 साली, ते आम्ही सोलापूरच्या बालाजी सरोवरमध्ये घेतलं. या साहित्य संमेलनाबरोबर आमची एक प्रथा होती, दरवर्षी म्हणजे मनोरमा साहित्य मंडळी आमच्या सर्व संस्था साहित्य क्षेत्रातील असतील, अर्थ क्षेत्रात असतील, पुरस्कृत करून आम्ही उत्कृष्ट साहित्याला पुरस्कार देण्याची भूमिका ठेवली होती. म्हणजे संमेलन आणि पुरस्कार. भारत शास्त्रीजी हे संमेलनाचे अध्यक्ष होते, ते आमच्या संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांना आम्ही पुरस्कार दिला.
सदानंद मोरेजी त्यांना आम्ही पुरस्कार दिला, रामदास फुटारेजी त्या आमच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळा येऊन गेले, फमूद शिंदे साहेब आधी आमच्याकडं, नंतर ते साहित्यिक म्हणजे अध्यक्ष झाले. म्हणजे साहित्य संमेलनाचा वेगळा पायंडा आपण पाडला, वेगळी परंपरा आपण जपली. नाही, वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ज्यांना पुरस्कृत केलं आणि जे आमच्याकडं बाबा बाळ आधी साहित्य सभेचे अध्यक्ष झाले ते नंतर अखिल भारतीय झाले. म्हणजे आमची निवड कधी चुकीचीच नव्हती. भावरंग हे पुस्तक आपण लिहिलं आणि त्याच्यावर राजेंद्र भोसले एमफिल करतायत. काय आहे या पुस्तकामध्ये? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीकडे मी पुस्तक पुरस्कारासाठी पाठवलेलं नाही. 30 पुस्तकापैकी कुठलंही नाही. अक्षरशः साहित्य अकादमीला सुद्धा नाही. अलीकडे माझे मनोरमा साहित्य मंडळीची जे अध्यक्ष मंडळी आहेत सगळे डॉक्टरेट मंडळी आहेत, PhD आहेत, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आत्ता अलीकडे माझं एक मनोरम कविता संग्रह सोलापूरच्या आमच्या भगिनी कविता मुरुमकर यांनी प्रकाशित केलं. ते बडोदा युनिव्हर्सिटीला अभ्यासाला ते घेतलेलं आहे. एक पुस्तक ग्रंथसूचीमध्ये आमचे भोसले, आपण ज्याचा उल्लेख केला, राजेंद्र भोसलेंच्याकडनं ते झालेलं आहे. आणि राजेंद्र भोसलेंचं वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी शिकले, MA झाले, त्यांना MPhil करायचं म्हटल्यानंतर त्यांनी विद्यापीठात सांगितलं की मला श्रीकांत मोरेंची काही पुस्तकं कविता संग्रह घेऊन करायचं आहे. विद्यापीठाने परवानगी दिली आणि माझ्या या पुस्तकावर त्यांनी ते काव्य संग्रह असेल किंवा भावरंग असेल याच्यासाठी MPhil केली आणि त्याला MPhil मिळाली. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत श्रीकांत मोरे, चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शासकीय सेवेमध्ये असताना थोडंसं कुठंतरी बँकिंग क्षेत्र किंवा सहकार क्षेत्र थोडंसं रुक्ष मानलं जातं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला कविता कशी स्फुरली आणि तुम्ही कविता संग्रह किती प्रकाशित केले आणि कसं त्याचा प्रवास होता लेखनाचा? खरं सांगायचं पहिला कविता संग्रह माझा 1998 साली प्रकाशित झाला. त्याच्यामागं माझे एक मित्र होते प्राध्यापक मधुकर कांबळे, तेही MA इंग्लिश झालेले होते. मी एक माझा वाढदिवस 16 जानेवारीला असतो. त्याच्या आधी एक महिनाभर त्यांनी काय केलं, माझ्या काही कॉलेजमध्ये मी पॉम्पलेट जे असतं ना आमचे इलेक्शन प्रचाराचे, त्या मागं काही कविता लिहिलेल्या होत्या. एका वहीमध्ये काही कविता लिहिल्या होत्या. एक 25 कविता आणि 4 ओळ्या. 4 ओळ्या म्हणजे त्या काळात प्रसिद्ध होत्या. म्हणजे 1900 कॉलेजमध्ये म्हणजे 74-75ची तो कालावधी आहे माझा कॉलेजमधला. कॉलेजमधलं वातावरण आमचं बऱ्यापैकी सांस्कृतिक होतं. बऱ्यापैकी नाटक, साहित्य, संस्कृती, कला, कविता वाचन म्हणा अशा गोष्टी होत होत्या. पण कविता संग्रह तुम्ही शासकीय सेवेमध्ये असताना लिहिले? सुरुवात झाली होती, प्रकाशित नव्हती झाली. मी काही कविता लिहित होतो आणि साधारणपणे मी सोलापूरमध्ये जेव्हा बदलून आलो मग मधून अधून कधीतरी कविता लिहायचा, पण प्रकाशित करण्याचं धाडस किंवा असं फार काही सोशलायझेशन ज्याला आपण कार्यक्रम बनवू होत नव्हते. परंतु एका 94-95 माझं जेव्हा सोलापूरमध्ये नावलौकिक साखर खात्यातून वाढत चालला, बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून माझे लेक्चर्स असेल, माझं वक्तृत्व असेल की कुठल्याही विषयावर ते बोलू शकतात, ही भूमिका शाळा कॉलेजमध्ये झाली आणि बऱ्याच शाळा कॉलेजमधून मला बोलायला लागले. आणि मग मधुकर कांबळे आमचे एक मित्र, त्यांनी असं सांगितलं की तुमच्या सगळ्या कविता मला द्या, जरा वाचायच्या. ते घेतल्या आणि त्यांनी माझे मेहुणे नागेश्वर सुरवसे यांना हाताशी धरून रंग भावलेले हा काव्यसंग्रह माझ्या वाढदिवसादिवशी 1998 साली प्रकाशन केलं. खूप छान. आणि ही छान वाढदिवसाची तुम्हाला काय गिफ्ट झाली. आणि मला खात्री पडली की अरे मग आपण माझ्या इतर कविता आहेत, मग त्या घ्यायला सुरुवात केली. आणि एक 2000 साली मला असं आठवतं एक भावरंग हे पुस्तक मी लिहायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक शब्द घेतला तर त्या शब्दावर 20-20 पानं लिहायची. आता उदाहरणार्थ संसार, फडकुले सरांना त्या विषयामध्ये इतका रस निर्माण झाला डॉक्टर फडकुले सरांना. ते म्हणले अरे हे काहीतरी अप्रतिम आहे, हे वेगळं आहे, हे तू प्रकाशित करायचा प्रयत्न केला. तर संसार शब्दावर मी काय लिहिलं असेल, त्यांनी स्वतः ते वाचून दाखवलेले शब्द आहेत की सतत आवरावा तो संसार, सतत पसरावा तो संसार, लाटाप्रमाणे सतत धडकत राहतो आणि अखंड सागरामध्ये जसं आपण पाहतो की लाटांची निर्मिती होते का लाटा पुन्हा परत जात असतात हे काही कळत नाही, संसारामध्ये तसंच पसरलेलं असतं. आणि अशा या संसाराबद्दल मी लिहित असताना येणारा राग हा संसारामध्ये अनेक जसे गोष्टी घडवतो तसा राग जाता येता आपला ठसा संसारामध्ये ठेवत असतो. पण संसार कसा जरी असला तरी त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट असायलाच पाहिजे. अशा भूमिकेतून 40 पानं आपण लिहिलेली आहेत. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की राग असेल, लोभ असेल,
वेगवेगळ्या विषयावरती एक शब्द घेतलाय, त्याच्यावरती आपण 10 पानं लिहिलेले आहेत. म्हणजे एकच शब्द आणि त्याचं वाचन. आणि आमचे सोलापूरच्या आकाशवाणीचे त्यावेळेचे जे अधिकारी होते त्यांनी त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन ठेवलं होतं. शिंदखेडे साहेब म्हणून ज्यांचा आम्हाला अतिशय आदर, विवेक असाच आहे, ते निरूपणकार म्हणून पण सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्याचं वाचन आकाशवाणीवर केलं होतं सोलापूरच्या. आणि बार्शी आणि आमचे एक मित्र शिवशरण म्हणून होते, तर त्यांनी उस्मानाबाद आकाशवाणीवरून त्याचं चिंतन म्हणून काही सदरामध्ये घेतलेलं होतं. आणि असा हा साहित्याचा हा प्रवास जो सुरू झाला, ते भावरंग पुस्तक 2002 साली त्याची एक पहिली आवृत्ती म्हणून माननीय नामदार सुशीलकुमारजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये गृहमंत्री होते, तर त्यांच्या हस्ते प्रकाशित त्याचं झालं होतं. आणि 2004 साली हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका वेळेला 4 पुस्तकाचं माझं प्रकाशन झालं. डॉक्टर फडकुले सर असतील, गोमा पवार सर असतील, डॉक्टर दत्ता भोसले सर हे माझे खऱ्या अर्थानं साहित्यातले आमची गुरु मला राखत नाही. दत्ता भोसले सरांनी माझ्या जवळजवळ 15 पुस्तकांना म्हणजे आपण प्रस्तावना ज्याला म्हणू ती दिली. आणि माझ्या पुस्तकातील अनेक त्रुटी कविता संग्रहातल्या त्या मला दाखवून दिल्या. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्याचा फार भाऊ करायचा नाही, जो गुणग्राहक असतो तो समजून घेतो आणि व्यक्त होणं महत्वाचं कवितेमध्ये. आणि तुम्ही व्यक्त झाला, तुमच्या भावना महत्वाच्या आहेत, विचार महत्वाचे आहेत. धावपळीमध्ये एखादी ओळ कुठेतरी मनामध्ये सतत घोळत असते, पण ती कागदावर उतरेपर्यंत ती सुटून जाते. मग ती सुटलेली ओळ कधी तुम्हाला असं वाटतं का की ही ओळ मला लिहायची होती पण धावपळीत राहून गेली? 100% आणि कवितेचं स्फुरण मग कसं होतं आपलं? केव्हाही कविता सुचते, बरोबर, केव्हाही सुचते. म्हणजे कवितेला आमचा एक कवी मित्र मी न सांगायची कविता फुलते कशी. हो हो. आता कशी फुलते हे सांगूच शकत नाही. आमचा वर्सवर्थ म्हणतो पोएट्री इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. तुम्हाला भावना दाटून आल्या. मला असं वाटतं की माझ्या आईवरची कविता ही अशीच आहे. आणि कवितेचा उगम जर आपण बघितला तर असं म्हटलं जातं की क्रौंच पक्षी प्रणयामध्ये जे मशगूल असताना एका शिकाऱ्याने बाण मारला. वाल्मिकी त्यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित होते नदीकाठी. आणि वाल्मिक ऋषीने पाहिलं की तो पक्षी वेळून तडफडून गेला. आणि मग त्यांच्या तोंडातून पहिले 4 शब्द आले. आणि हे 4 शब्द होते की ही किती वाईट कृत्य आहे. संस्कृतमधून त्यांचं ते सुभाषित आहे. आणि मग कवितेचा जन्म झाला. आणि मग वाल्मिकीने रामायण लिहिलं. जसं कविता वेदनेतून जन्मते, तशी कविता कॉमेडीमधून ज्याला आपण म्हणू की हास्य विरोधामधून जन्मते, तशी कविता प्रेमापोटी जन्मते. नवरस आहेत मी म्हणेन, कारण लावणी आहे, अभंग आहे, पुराणात्व आहे, कितीतरी प्रकारचे असे आपण कविता संग्रह मी तसे नवरंग लिहिण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला बोलतोय, कारण साहित्याचं विश्व हे सागराप्रमाणे अफाट आहे आणि आपण एक थेंबूट आहोत. कथासंग्रह 3 झालेले आहेत. त्यापैकी 3रा जो कथासंग्रह आहे डायरीतील शेवटचे पान, यामध्ये माझ्या पत्नी सौ शोभा मोरे यांनी स्वतःच्या 3 कथा आम्ही दोघांनी मिळून तो लिहिला. 25 डिसेंबरला आमचं साहित्य संमेलन झालं. त्यामध्ये प्रकाशित करत असताना त्याचं प्रकाशन झालं सर्वांच्या मान्यवरांचे हस्ते. विश्वासराव पाटील त्या ठिकाणी होते, आमचे मिलिंद जोशी साहेब पुण्याचे मित्र ते त्या ठिकाणी होते. सगळे साहित्य समाजाचे दिग्गज नेते सोलापूरमध्ये त्याचं प्रकाशन 3ऱ्या या कथासंग्रहात झालं. पहिले 2 कथासंग्रह मी यापूर्वी लिहिले, त्याला औरंगाबादमधून आमचे सुभाषराव माने म्हणून एक साहित्य संमेलन घेतात वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ, तर त्यांनी त्याला पुरस्कार दिला होता प्रकाशित झाल्या. अनेक पुरस्कारासाठी मी म्हटलं, पण मी कधी पुस्तक पाठवलं नाही. हे पुन्हा मी रिपीट करतो, कुठल्याही पुरस्कारासाठी मी आजपर्यंत पुस्तक पाठवलं नाही आणि भविष्यातही कधी पाठवणार नाही. कारण हा स्वानंद आहे मला. ह्याच्यातून जो आनंद मिळतो, कवितेचं कसं आहे, रम्य ते बघून या माझं वेड लागे, गाणे सवेची होय मग मनात जागे. बरोबर. एक साहित्यिक म्हणून प्रवास आपला जाणून घेतलाच आम्ही. एक अर्थतज्ञ म्हणून आपण प्रवास जाणून घेऊया विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात घेऊया थोडीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रीकांत मोरे आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेतोय त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी. आपण बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, मनोरमा परिवार आपण वाढवलेला आहात, महिला सक्षमीकरणाच्या बाबत आपण आग्रही आहात. तर आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये आपण कसे धोरण राबवले आहे महिलांसाठी? 1989 साली मी सहकार खात्यामध्ये सहाय्यक निबंधक म्हणून झालो. 2003 साली मी साधारणपणे वर्ग 1चा अधिकारी, ज्याला आपण जिल्हा उपनिबंधक म्हणतो, त्या पदावर गेलो. आणि पहिल्यांदाच माझं जे
पोस्टिंग होतं ते उस्मानाबादमध्ये जिल्हा उपनिबंधक म्हणून होतं. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्यावेळची परिस्थिती थोडी अडचणीची होती आणि म्हणून मला जिल्हा उपनिबंधक पदासोबतच बँकेचा प्रशासक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. प्रशासक हे एक पद अतिशय तसं जोखमीचं, जिथं 20-21 संचालक निर्णय घेत असतात त्या ठिकाणी प्रशासकाला संपूर्ण बँकेच्या अर्थकारणाची दिशा सांभाळावी लागते. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंडरमध्ये साखर कारखाने असतील, स्पिनिंग मिल असतील, म्हणजे एकूणच जिल्ह्याचा सहकाराचा विकास. आता एक दुसरा मुद्दा, सहकार हे अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्राचे सर्व निकष त्याला दाखवायचे. आपण जे म्हणतो हांतरून पाहून पाय पसरावे, म्हणजे उगीच खर्च करायचं नाही किंवा कमीत कमी काटकसर केली पाहिजे. सहकाराची जी तत्त्व आहेत त्या तत्वामध्ये गोरगरिबांसाठी सहकार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहकार, सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी सहकार, हा खऱ्या अर्थानं त्याचा भाग आहे. महिला सक्षमीकरणाची सुरुवात माझी पहिल्यांदा झाली त्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत. आम्हाला अनेक अडचणी होत्या, विशेषतः लहान नोटांच्या अडचणी असायच्या, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये. कारण त्यावेळेला साधारण 2003चा कालावधी होता, 2003 ते 2007, 4.5 वर्ष मी बँकेवर प्रशासक होतो. आणि आमच्या बँकेच्या लोकांना कळायचं नाही की हे पैसे आणायचे कुठून, कारण मार्केटमध्ये बँकेचं नाव खराब झालेलं, लोक सेविंग ठेवायचे नाहीत. मग मी असा निर्णय घेतला की आमच्या ज्या 100 शाखा उस्मानाबाद बँकेच्या होत्या ग्रामीण भागात, नाबार्डची त्यावेळी योजना आली होती की आपण बचत गटासाठी म्हणून काहीतरी काम करू. आणि मग आम्ही प्रत्येक शाखेच्या माझ्या मॅनेजरला सांगितलं की बाकी शेतकऱ्यांचं काम जे योजना आहे ते कराच, परंतु प्रत्येक शाखेमध्ये 10 बचत गट झालेच पाहिजेत. तुम्हाला आकडा खूप लहान वाटेल पण 100 शाखा होत्या आणि पूर्वी गट हे त्याला माहीत नव्हतं. मग त्यासाठी मी माझ्या बँकेत ट्रेनिंग घेतलं. मी स्वतः नाबार्डच्या परिपत्रकांचा, बँक ऑफ इंडियाच्या, बँक ऑफ महाराष्ट्राच्या यांची जी पुस्तकं होती बचत गटाची, की कमीत कमी 5 महिला, जास्तीत जास्त 10 महिला एकत्र आल्या पाहिजेत, त्या महिला समविचारी असल्या पाहिजेत, सम आर्थिकदृष्ट्या ज्यांचा स्तर सारखा आहे अशा असल्या पाहिजेत, एका विभागात राहणाऱ्या असल्या पाहिजेत, त्यांच्यातली एखादी अध्यक्षा, एखादी उपाध्यक्ष निवडली पाहिजे, त्यांनी 5 रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे, 1 रुपयाचं केलं पाहिजे, सारखं कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे. कुणी लहान मोठा त्या ठिकाणी नाही, कुठल्याही आर्थिक स्तर उच्चभ्रू त्यांना त्या ठिकाणी गरज नाही. आणि अशा महिलांना एकत्र येऊन त्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवली पाहिजे. ही ठेवलेली रक्कम आहे त्यांना बँक 1/4 कर्ज देईल अतिशय स्वस्तामध्ये, जर आवश्यकता असेल तर. तुम्ही म्हणाल की 10,000 काय होतंय, पण त्यावेळेला 2003 साली 10-20 हजारामध्ये सुद्धा माझ्या ज्या माता भगिनी होत्या त्याच्यामध्ये भाजीपाला विक्रेते असतील किंवा स्टिचिंग करणाऱ्या असतील किंवा छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या असतील, बांगडे विक्रेते असतील, अशा 18 बलुतेदार काही महिला असतील. कारण महिलासुद्धा ह्या बलुतेदाराची कामं करायच्या खेड्यापाड्यामधून, आणि मग त्यांना त्याच्यातून कर्ज ताबडतोब द्यायचं. किंवा ज्या रोजगार निर्मितीसाठी काम करत असतील, शेतामध्ये काम करतात, तर त्यांना कर्ज ताबडतोब द्यायचं. आणि अशा पद्धतीने मी 1200 गट जिल्हा उस्मानाबाद बँकेमध्ये तात्काळ निर्माण केले. आणि हे जे गट निर्माण केले, मला त्यावेळेला पुण्यामध्ये नाबार्डच्या मधून ग्रामीण भागातून उत्कृष्ट कामकाज म्हणून आमच्या बँकेला आणि मला बचत गटाचं एक पारितोषिक त्यावेळेला मिळालं. मला प्रोत्साहन त्याचं का मिळालं होतं तर 1984 साली, म्हणजे हा कालावधी बँकेतनं 2003चा, बरोबर 20 वर्षपूर्वी सदाशिवरामचंद्र मोरे वडिलांनी आमच्या सोलापूरमध्ये घरगुती महिला बचत गटाची स्थापना केली होती. बरोबर. की जवळची जी मित्र मंडळी, नातेवाईक आहेत त्यांना घ्यायचं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दररोज 5 रुपये, 1 रुपये जमा करा, महिन्याला जमा करा, आणि आपण गट स्थापन करून त्या गटातून शिक्षण असेल, आरोग्य असेल, इतर काही सोयी असतील, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिला सक्षमीकरण वडिलांनी सुरुवात केली. त्याची त्यातूनच मनोरमा बँकेची स्थापना झाली. त्यातून मग वडिलांची इच्छा होती, मी जेव्हा निबंधक झालो, की काही कर, आपल्या या गटाला काहीतरी एक चांगलं स्वरूप दे, पतसंस्था म्हणा, बँक म्हणा, काय करता येईल. आणि 1993 साली मराठी कमिटी म्हणून रिझर्व्ह बँकेत नेमली आणि त्यांनी असं सांगितलं की 10,000 वस्तीसाठी आणि 15 लाख रुपये शेअर कॅपिटल घेऊन ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये, सोलापूरसारखं शहर म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर ही मोठी शहरं आणि सोलापूर लहान शहर, इथं ब्रँच काढता येईल किंवा शाखा निर्माण करता येईल किंवा नवीन बँक काढता येईल. आणि मग त्यावेळेला मनोरमा बँकेची स्थापना झाली. मनोरमा बँकेच नाही, अर्थक्षेत्रामध्ये त्यावेळेला मी जवळजवळ 25 बँकांची निर्मिती केली आणि त्यापैकी वडिलांच्या इच्छेसाठी मनोरमा बँक स्थापन केली. वयाच्या 81व्या वर्षी वडील सदाशिवराव मोरे हे बँकेचे चेअरमन झाले.
त्यांनी नैतिक अधिष्ठान त्याला घालून दिलं. मनोरमा साहित्य मंडळ, मनोरमा सखी मंच याच्या माध्यमातून महिलांचे उद्योग मिळावे, महिलांचे आरोग्य मिळावे, की महिलांचं विशेषतः एचबीकडे लक्ष नसतं. काम करणाऱ्या महिला, कष्ट करणाऱ्या महिला, भाजी करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं घेणं आणि त्यांना लहान लहान कर्ज देणं तुमची आर्थिक उन्नती करण्यासाठी साकार आहे, बचतीसाठी साकार आहे, सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी साकार आहे. आणि म्हणून सौ शोभा मोरे यांनी महिला बचत गटाचं मायक्रो फायनान्सचं जे काम आहे ते मनोरमा मल्टीस्टेट मार्फत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केलं. नक्कीच. पण सामाजिक कार्य करणं हे दुसऱ्यांसाठी घालून दिलेला एक आदर्श असतं. तर सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांना मागता क्षणी कर्ज देणं आणि बिनव्याजी कर्ज जेवढं देता येईल ते प्रयत्न केला, पुस्तकं देण्याचा प्रयत्न केला. काही महिला आता ज्या खेळाडू होत्या आमच्याकडं अक्कलकोटमधून वगैरे नावं नाही घेत, तर त्यांना मदत केली. वरच्या म्हणजे ऑलिम्पिकला जायचं असेल, इथं जायचं असेल तर ती मदत आम्ही केली. त्याचप्रमाणे काही महिला माता भगिनी ज्या आहेत जवळपास 300 महिलांना आज मनोरमा परिवारातून रोजगार दिलेला आहे. म्हणजे एकतर क्लार्क असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असतील. आज मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट याच्या माध्यमातून अनेकांचा रोजगार निर्मिती दिलेली आहे. सिद्धेश्वर असेल त्या मंदिरासाठी उभारणीसाठी किंवा खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर सिद्धेश्वर मंदिर असेल, आम्ही त्या मंदिराची जी सुवर्ण कलश करायचा आहे किंवा चांदीचा गाभारा करायचा आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. मशरूम गणपती असेल किंवा आमचे मारुती मंदिर असतील, टाकी सुद्धा पाण्याच्या टाकी खंडोबाच्या मंदिरामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला. अनेक डिपार्टमेंट जे आमचे काही आहेत की त्यांना संगणक पाहिजे असतो तर संगणक दिले. शाळा महाविद्यालयातून आम्ही असे संगणक पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. रोपं मोठ्या प्रमाणामध्ये काही संस्थांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आता जे दिलंय त्याचा उल्लेख जास्त करायचा नाही, परंतु काय करता येईल आरोग्य सेवेमध्ये आता विशेषतः आम्ही लक्ष घातलेलं आहे. आणि सदाशिवराव मोरे आरोग्य म्हणजे एक रुग्णालय आम्ही स्थापन केलेलं आहे सध्या, आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार पुन्हा निर्माण होईल. कारण हॉस्पिटलमधून 200-300 लोक त्या ठिकाणी कामाला लागतील. असं सामाजिक कार्य करत असताना संवेदनशील मन आपण जपतो, तेच संवेदनशील मन आपण साहित्यामध्ये सुद्धा जपतो. तर युरोपीय साहित्याचा अभ्यासही आपण केला, त्याचा उपयोग आपल्या साहित्यामध्ये कसा झाला? आता खरं अर्थ सांगायचं म्हणलं तर रोमॅन्टिसिझम हा विषय आम्हाला MA इंग्लिशला एक पेपरच होता. वर्षवर्ष हे निसर्ग कवी सुद्धा रोमॅन्टिसिझम म्हणूनच ओळखले जायचे. शेली, केट्स, बायरन, मी मागात असं उल्लेख केला. तर या कवींनी जे कविता लिहिल्या, मग सुनीत हा काव्यप्रकार आपण वर्षवर्षच्या माध्यमातून असेल किंवा शेक्सपियरची जी नाटकं आहेत, हे सगळा इंग्लिश साहित्याचा अभ्यास. तशाच पद्धतीने ग्रीक रोमन लिटरेचर, तशाच पद्धतीने फ्रेंच लिटरेचर, तशाच पद्धतीनं युरोपियन क्लासिक्समध्ये इटलीचं लिटरेचर किंवा अमेरिकन इंग्लिश म्हणून एक वेगळा विषय आम्हाला होता. आणि इंडियन रायटिंग इन इंग्लिश म्हणजे काय की भारतातले लेखक पण इंग्लिशमधून लिहितात. म्हणजे आपापला रवींद्रनाथ टागोर असतील, अरविंद घोष असतील, मुलुकराज आनंद असतील, R.K. नारायण असतील. आणि युरोपियन क्लासिक्स मधून आपण जर पाहतो की आता गाईड पिक्चर आला, मूळ आता गाईड पिक्चर R.K. नारायणच्या कादंबरीवर आला. परंतु त्याच्या आधी जर्मनमध्ये एक होती की इम्पोस्टर, ज्याला आपण ढोंगी म्हणू, अशा पद्धतीचे जीन रॅसिनच्या काही संकल्पना होत्या. आज सिंड्रोम म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. इडिपस रेक्स युरोपमध्ये आपण पाहतो की इडिपस रेक्स ही संकल्पना आहे. त्याचं विवेचन मी करत नाही, कारण ती ड्रामा लिहायचं म्हणलं तर ते खूप वेळ त्याला जाणार आहे. परंतु याचा परिणाम असा, लिओ टॉल्स्टॉय असतील, अँसन चेखॉव म्हणून एक शॉर्ट स्टोरी रायटर होते, हे रशियन लेखक होते. परंतु या शॉर्ट स्टोरी रायटरकडे मी एक शिकलो की कथेचा दीर्घ कथा, लघुत्तम कथा आणि मध्यम कथा असे साधारणपणे सर्वसामान्य प्रकार पडतात. महाराज शास्त्री साहेबांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली होती. मी लघुत्तम कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. युरोपियनच्या ह्याच्याकडून बघितलं की थोडक्यात कसं लिहिता येईल. कारण इंग्लिशमध्ये सुद्धा काही अशा प्रकारचे ही निघायची. मराठी भाषेचा उगम जर बघितला तर आज सुद्धा 2200 वर्षाचा सगळा इतिहास आहे. बरोबर. आणि संत वाङ्मयाने तो भरलेला अशा पद्धतीचा आहे. प्राकृत मराठीतून आजची मराठी आपली आज या ठिकाणी आलेली आहे. कवितेमधून येणारी फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, हा तत्वज्ञानाचा विषय कवितेत कसा आला, शेतकऱ्याबद्दलचा कसा आला किंवा कथेमध्ये हा विषय कसा आला, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे युरोपियन क्लासिक्समधून आलेला आहे. आपल्या सगळ्या या प्रवासाविषयी आम्ही जाणून घेतलं, आमच्या प्रेक्षकांनी जाणून घेतलं, तर आमच्या सगळ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? मनोरमा साहित्य मंडळीची वाटचाल गेल्या 30 वर्षाची, याच्यामध्ये आईची प्रेरणा, वडिलांचं जे योगदान आहे, नैतिक अधिष्ठान मला जे मिळालेलं आहे,
तर ते पंढरीच्या चंद्रभागेपासून ते नैतिक अधिष्ठान आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या अलीकडचे साहित्यिक अध्यक्ष डॉक्टर शिंदे सर, राजशेखर शिंदे सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी शिवाजी शिंदे असतील, या सगळ्यांचं प्रत्येकाचं राबवणं करणं एवढ्या ह्याच्यात शक्य नाही. परंतु कुठलीही व्यक्ती जी घडते ती घडत असताना सगळ्यांचं एक टीमवर्क, सिंक्रोनायझेशन ज्याला आपण म्हणू, ते त्या ठिकाणी लागतं. आणि आईची माझी जी भूमिका होती की नेवर गिव्ह इन, कधीही हार मानायची नाही. गदी माडगुळकरांचं त्याच्यामध्ये एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरी तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. साहित्याचा जो विचार केला तर माणसाला प्रसंगी इतके अडचणी येतात, इतके खड्डे, सारखं पडणं उठणं, पडल्यानंतर कुणाच्या हाताची वाट पाहू नका, कोणीतरी येऊन तुम्हाला उठवेल, स्वतःच्या बळावर उठवा. हीच शिकवण जी आईवडिलांची होती तीच आपल्याला उपयोग पडते. आपण आज आलात आणि आमच्यासोबत सगळ्या गप्पा मारल्या आणि सगळा प्रवास आपण उलगडून दाखवला, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपली मनपूर्वक